वारकरी पंढरीचा धन्य धन्य जन्म त्याचा, एक जाये नेमे पांढरीसी, चुको नेदी तो वारीसी, आषाढी कार्तिकी सदा नाम गायमुखी, एका जनार्दनी करी वारी, धन्य तोच बा संसारी. दिनांक 6 जुलै पंढरपूर येथील आषाढी एकादशी यात्रा महोत्सवात दरवर्षी श्रींची पालखी सहभागी होते. परंपरेनुसार यंदाही श्री संत गजानन महाराज संस्थानच्या वतीने श्रींची पालखी ज्येष्ठ शुक्ल 7 म्हणजे दिनांक 2 जून रोजी सकाळी 7 वाजता प्रस्थान करणार आहे. पंढरपूर येथील आषाढी एकादशी यात्रा महोत्सवात सहभागी होण्याचे संस्थानचे हे 56वे वर्ष आहे. श्रींच्या पालखीत जवळपास 700 वारकऱ्यांसह टाळकरी वारकरी पताकाधारी हरिनामाच्या गजरात जय हरी विठ्ठल श्री हरी विठ्ठल नामाचा जप करीत संत नगरीतून पंढरपूरकडे प्रस्थान करणार आहे. एकादशीला भुवेकुंड पंढरपूरचे विठोबाची महायात्रा आषाढी कार्तिकी चैत्र व माघी अशा 4 एकादशीला पंढरपूरला भरते. ज्या नित्याने वारंवार पंढरपूरला जातो तो वारकरी होय. श्री संत गजानन महाराज पुनीत वास्तव्याने पावन झालेल्या शेगाव नगरीला विदर्भाचे पंढरपूर म्हणून गौरविले जाते. पंढरीनाथच्या भेटीसाठी प्रत्यक्ष शेगावच्या योगी गजाननाने हजारो वारकऱ्यासह वारी केल्याचे दाखले मिळतात. त्यामुळे येथील वारीला असलेली परंपरा ही संतांनी दाखवलेल्या मार्गावर गेल्या 55 वर्षापासून अव्याहतपणे जपली जात आहे. ज्येष्ठ शुक्ल 7 दिनांक 2 जून रोजी महाराजांची पालखी विठुरायाच्या भेटीला मार्गस्थ होणार आहे. टाळ मृदुंग वाजत गाजत शेकडो वारकरी हातात भागवत धर्माची पताका व मुखी हरिनामाचा गजर करीत श्रींच्या पालखीसह पंढरीची वाट धरतात. श्रींच्या दिंडीमध्ये पताकाधारी गायक, मृदुंगवादक, सेवेकरी अशा एकूण 700 जणांचा समावेश असतो. या दिंडीमध्ये एक विणेकरी व स्वयंशिस्तीने टाळकरी व पताकधारी चालत असतात. मजल दर मजल करत ठरलेल्या ठिकाणी मुक्काम, तेथे भजन कीर्तन प्रवचन करीत भागवत धर्म वाढवण्याचा प्रयत्न करतात. मार्गावरील अनेक छोट्या मोठ्या गावांना आनंदात सहभागी होण्याचे भाग्य मिळते. दिवसभर वारी आणि रात्रीचा मुक्काम, मुक्कामाचे दिवस आणि गावे ठरलेली असतात. मुक्कामाच्या ठिकाणी सकाळी काकडा हरिपाठ, रस्त्याने भजन, श्रींची आरती, प्रवचन आदी कार्यक्रम नित्य नियमाने रोज होतात. मजल दर मजल करत मुखी संतांचे अभंग गात पाऊले श्रद्धेचे पंढरीकडे चालत असतात. पाऊस असो वा ऊन, वारा अथवा थंडी असो, चालताना विठ्ठल दर्शनाची ऊर्जा वारकऱ्यांना पुरेशी असते. प्रत्यक्ष श्री संत गजानन महाराजांची पालखी सोबत असल्याने जणू सर्व सुखाची आगळ सोबत असल्याची भावना असते. तब्बल 33 दिवसांची पायी करून श्रींची पालखी आषाढ शुक्ल 9 म्हणजे 4 जुलै रोजी शुक्रवार पंढरपूर येथे पोहोचणार आहे. पोहोचलेले वारकरी पंढरीच्या भूमीवर पाय ठेवण्यापूर्वी तेथील माती कपाळाला लावून जणू विठ्ठलमयच होऊन जातात. श्रींच्या पालखीचा पंढरपूर पायदळ प्रवास 2 जून रोजी श्री क्षेत्र नागझरी येथील संत गोमाजी महाराज संस्थानमध्ये महाप्रसादानंतर सायंकाळी अकोला जिल्ह्यातील पारस येथे श्रींच्या पालखीचा रात्रीचा मुक्काम राहील. 3 जून रोजी पारस येथून गायगाव येथे तर रात्री भोरद येथे श्रींच्या पालखीचा मुक्काम राहील. त्यानंतर अकोला येथे 4-5 जून असे 2 दिवस मुक्काम राहील. 6 जून रोजी सकाळी भरतपूर वाडेगाव, 7 जून रोजी देऊळगाव बाबुळगाव पातूर, 8 जून रोजी मेळशी श्री क्षेत्र ढवा, 9 जून मालेगाव शिरपूर जैन, 10 जून चिंचापा पेण म्हसला पेण, 11 जून किनखेडा रिसोड, 12 जून पान कन्हेरगाव सेनगाव, 13 जून श्री क्षेत्र नरसी नामदेव दिग्रज, 14 जून श्री क्षेत्र औंढा नागनाथ जवळा बाजार, 15 जून हट्टा आडगाव रणजोबा, श्री क्षेत्र श्रीधरा, 16 जून परभणी, 17 जून ब्राह्मणगाव दैठणा, 18 जून खडी गंगाखेड, 19 जून वडगाव परडी, 20 परडी वैजनाथ, 21 कन्हेरवाडी अंबाजोगाई, 22 लोखंडी सावरगाव, 23 जून गोटेगाव कळंब, 24 तेरणा साखर कारखाना, 25 उपळा, 26 श्री संत ज्ञानेश्वर महाराज मंदिर धाराशिव, 27 जून वाडगाव सिद्धेश्वर श्री क्षेत्र तुळजापूर, 28 जून सांगवी उडे, 29 जून सोलापूर, 30 जुलै सोलापूर, 1 जुलै तिरे, 2 जुलै कामती माचनूर, 3 जुलै श्री क्षेत्र मंगळवेढा, 4 जुलै श्री क्षेत्र मंगळवेढा व रात्री श्री क्षेत्र पंढरपूर येथे श्रींची पालखी पोहोचणार आहे. दिनांक 4 जुलै ते 9 जुलैपर्यंत श्री क्षेत्र पंढरपूर येथे श्रींच्या पालखीचा मुक्काम राहील. दिनांक 10 जुलै 2025 रोजी श्री क्षेत्र पंढरपूर येथून श्रींच्या पालखी सोहळा निघून दिनांक 31 जुलै 2025 वार गुरुवार रोजी संत नगरी शेगाव येथे दाखल होणार आहे. श्रींच्या पालखीचे 56वे वर्ष.
आणखी नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या देशमुख एक्सप्रेस न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा.